मी उभा आहे जालना शहरातील रेल्वे स्थानकावर आणि आपण इथं बघत आहोत त्या रेल्वे स्थानकाच्या पाठीवर इंग्रजी, मराठी आणि उर्दू या 3 भाषेमध्ये नाव दिसतं. मराठवाडा किंबहुना तेलंगणा, हैदराबाद किंवा कर्नाटकचा काही भाग याच्यामध्ये या उर्दू, इंग्रजी किंवा स्थानिक भाषा तेलुगू जी असेल त्या भाषेमध्ये अशा पाट्या बघायला भेटतात. भारतामध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी साधारण 365 संस्थान होते, पण या 365 संस्थांमध्ये 3 की 4 संस्थान असे होते की त्यांची स्वतःची रेल्वे लाईन होती. आणि जालना शहर ज्या हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत येत होतं ते संस्थान निजाम सरकार संस्थान होतं आणि या संस्थांमध्ये इंग्रजांना हस्तक्षेप करायचा, कारभारामध्ये ढवळाढवळ करायचा काही अधिकार नव्हता. त्यांची अधिकार क्षमता ही संकुचित होती आणि निजाम सरकारची कारभाराची राज्यभाषा ही उर्दू असल्यामुळं आपल्याला हे पाठी बघायला भेटते.